जर त्यांनी कागदपत्र बोगस दिले असतील तर कारवाई होणार नाही. 52% 50% वरचा 2% बोगस नाही का विखे? पोराचे दिवस मोजायचे येऊन देऊ नका. पोराचे दिवस मोजावं लागते. तुम्ही आता 15 लाखांचा उल्लेख केला, कोण अधिकारी मागत होते की मंत्री मागत होते 15 लाख रुपये? ती कोणाची, अधिकाऱ्याची करायची की मंत्र्याची करायची? तिकडून काहीतरी उत्तर येऊन द्या ना. 15 लाख मजा येईल थोडी त्याच्यात. तिकडून काहीतरी येऊन द्या ना. अधिकारी पैसे मागत होते की मंत्री मागत होते? ते खुणलं त्यांना. नाही तुम्हाला वाटतं संध्याकाळपुरतं एखादी उत्तर येईल लगेच नाव ते दम नाही, त्यांना झोपणं येणार येणे. आता मी सगळ्यांच्या टिप मध्ये येत. मी हे सगळं सांगितलेलं आहे लाड साहेबाला आणि त्यांना सुद्धा. लाड भाऊला सुद्धा मी त्याशी बोललो. असं असं अतुल साहेब हे तुमचे प्रकरण करायलेत. उदय सामंत सुद्धा साहेबांना सुद्धा सांगितलं होतं. माझ्या मराठीने तुमच्यासाठी लय खस्ता खाल्लेत. माझ्या मराठीचं नोंदी देऊन वाटोळ करू नका. याच्या अगोदर शिरसाटांनी एकदा केलं होतं. मी फोन करून सांगितलं होतं तुमची आज बंगल्यात बैठक झाली, चूक करू नका तुम्ही. माझ्या अंगावर मराठी घालू नका तुम्ही तुमच्या राजकारणासाठी. त्यावेळेस म्हणले होते चुकलं, इथून पुढे होणार नाही. पुन्हा दुसरं सुरू केलं. बावनकुळे कोणाच्या परवानगीशिवाय हे करत असेल का? फडणवीसांनी सांगितल्याशिवाय बावनकुळे करू शकत नाही. पाटील बावनकुळेने हे रद्द करायचे सांगितले. जसं की यांनी सांगितलं की विखेला हे दिसत नाही का? हे काय कशाला बोलतो विखेंना काहीच माहित नाही. गॅजेट नुसार किती प्रमाणपत्र निघाले? एकदा म्हणतं 36,000, एकदा म्हणतं 22,000, एकदा म्हणतं 4.5 लाख आणि एकदा म्हणतं 302 नाही 308. म्हणजे एक वाक्य तर नाही का त्यांचं? इथं तुमच्या समोर सिद्ध करून दिलं ना. तुमच्याकडे बाईट आहेत ना, तसे सांभाळून ठेवल्या. तुम्ही साक्षीदार आहेत ना. तुम्हाला सोडून काय करतो राव मी? एक तर फक्त माझा पहिला विश्वास माझ्या मराठीवर आणि दुसरा तुमच्यावर होतोय. इथं सांगितलं त्यांनी. भ्रष्टाचाराचा पाटील 29 तारखेचं आंदोलन डॅमेज करायचा प्रयत्न सुरू आहे. आता मला डॅमेज करायचं मी परवडत नाही हे सरकारला. मराठ्यांनी हे समजून घ्या. मला एकटं पाडायचंय माझ्या विरोधात हे कट आहे. कारण मी रेटत नाही. कारण मी ना भाजपचा होतोय ना काँग्रेसचा होतोय ना शिवसेनेचा होतोय ना कुणाचा होतोय. यांना वाटतं हे परवडतच नाही. जातीलाच मोठं करायला लागलं नाही मग द्यावं लागलं. त्याच्यापेक्षा याला बदनाम करा. खरं द्यावं लागलं. हे खरं नाही का? तुमच्या मीडिया पुढे ठुलं हे खरं नाही का? शिक्के आहेत हे त्यांचे. फडणवीस साहेब तुमचे अधिकारी असतील हो शिक्के आणणारे. हे आमचं नाही. हे राव हे आमजवळ नाही दप्तर आहे. हे तुमचं हे मला बदनाम करून बाजू सरकायचे. कारण मराठ्यांनी माझ्यावर इतका विश्वास ठेवलाय की हेच पोरग देऊ शकतो आणि रद्द झालेले पण मीच देऊ शकतो. हे मी छाती ठोकून सांग. यांनी फक्त ते कट रचायचं. पण माझ्या मराठ्याचे समन्वयक अभ्यासक काही इतके मरमर करतात पण काहीला त्यांचेच पाय आवडते. त्यांच्या पायाला काय काय नाही गु हे का काय चाटायला का काय मला काहीच मिळाला का. पण काही अभ्यासकांनी काही समन्वयकांनी बाबा आयुष्य समाजासाठी वेचलंय. त्यांचा जीव चाललाय इथं लढू लढू. संघटनांचा पण जीव चाललाय. या मराठ्यांसाठी रक्त ओकू ओकू. त्यांना फसवलेलं जन सरकारनं. मला एकट्याला फसवलं का? तसंच त्यांना कळत नाही का इतके दिवस लढते 30-30 वर्षे अक्कल नाही का? याला पण फसवतात आपण एकाच बाजून राहू आणि सरकारला वाकूच. अरे संध्याकाळ मायापाशी येतो सकाळी गायब. आणि म्हणतो मत आहे कसं काय झालं हो हे फोटो कसं काय आला पेपरला नाव कसं काय आलं त्याचं? पत्रकार बी शिंदे साहेबाचाच. काय धंदे काय बैठका. अरे तुम्हीच म्हणले रे मला. तुम्हीच म्हणले रे. तुम्ही लोकांचे कन्फ्युज करायला लागलात ना. मला फक्त नाव घेऊन बोलायचं नाही मुद्दाम का की नको माझ्या मराठ्यात मला नाव बदनाम करायचं. JR घेतल्याच्या नंतर मुंबईतून 29 ऑगस्टला तिथं सगळे हो म्हणले. तरी मला माहित होतं नंतर बदलणार आहे. म्हणून मी विखे पाटलांकडून शब्द घेतला सुधारित JR करावं लागेल ना. ते म्हणले हो काही बदल आम्हाला करायचं असलं. मी गॅलेक्सी हॉस्पिटल आलो 6व्या दिवशी 8 अभ्यासक आले माझ्याकडे. समजलं येडवून करीन त्यांना म्हणून नाव सांगा ना. कारण हे खरं आहे. हे बळी देतात. तुम्हाला कंदुरी माहितीये का बोकडाची? माहितीये का?
खाटीक मुसलमान काय करतो, बोकड कापतानी पाणी पाहिजे तो बोकडाला आणि विचारतो कापू का, मग ते पाप कोण काप म्हणणारवर जात. तसं यांचं करताना मला कर म्हणते आणि नंतर 2-3 दिवस सांगितलं म्हणते आमचं खोटच होतं ना, ऐकलंच नाही, आमकच केलं. म्हणजे हे मा बकरा केला यांनी, बळीचा बकरा. 6व्या दिवसांनी 8 अभ्यासक आले. मी म्हणलं बघा वाचा, आपल्याला काय बदल करायचा का बघा. हॉस्पिटल मधला विषय सांगतोय गॅलेक्सीचा, हे पत्रकारांना माहित असावं. आणि म्हणलं बदल करायचा सांगा. त्या 8-9 जणांनी मला सांगितलं. हे मीडियाला मी पहिल्यांदा सांगतो, वेळ झाला असं पण समाजाच्या माझ्या हिताचं आहे म्हणून मीडियावाल्यांना हे मला सांगणं गरजेचं आहे. 8-9 जणातले म्हणले आमचा एक सनदी अधिकारी मोठा उच्च, त्याचं बी नाव नको सांगायला, तिकडून जर बदलले तर त्याचं बी नाव घेतो. आयुक्त आहे, मंत्रालयात पण राहिलेला आहे, जी आर काढण्याची अक्कल आहे त्यांना, पण आमच्या विचाराचा आहे, आमचा आहे आयुक्त. म्हणलं विचारावं, त्यांना विचारून येतो म्हणे. जी आर घेऊन गेले सकाळी 11 वाजता, रात्री 2 वाजता आले माघारी. त्यांना विचारून, ते रिटायर झाले आता. वाचला, त्यांनी यांना सांगितलं, त्यांनी ह्या अभ्यासकांना जे बोंबलतेत ना त्यांना सांगितलं, राज्यातले अभ्यासक जे माझ्या विरोधात बोंबलतेत ना, राज्यातले म्हणतोय मी, काही ते माघारी म्हणले, ते म्हणले याच्यासारखा जी आर निघूच शकत नाही, मराठ्याचं लय भारी कल्याण झालंय. यांनी माघारी येऊन मला सांगितलं. तेच आता म्हणते जी आरने आरक्षण मिळत नसतं, जी आर खोटाच आहे, आमचं ऐकलं नाही, हेच आहेत ते. म्हणलं बदल करायचा सांगा, आता शांत आहे, काहीच नको म्हणे. हे फक्त राजकीय स्वार्थासाठी ही एकनाथ शिंदे साहेबांनी किंवा त्यांच्या खालच्यानी ठरून गेम लावलेला. पाटील म्हणजे तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या सांगण्यावरून सगळं काही होतंय का? मग त्यांना विचारल्याशिवाय कसं काय होऊ शकतं, कसं काय होऊ शकतं? त्यांच्या तिथं कसं काय हे सगळं मराठ्यांच्या विरोधात, मराठ्यांच्या विरोधात त्यांच्या तिथं कसं काय? हे तर शिंदे साहेबाला घाणघाणशात देतात. शिंदे साहेब तिथं कसं काय? हे ठरवून प्लॅन आहे सगळ्यांचा. मला उघडं पडायचं, पण त्यांच्यासाठी शिंदे साहेब मी तुम्हाला उघडं पडू शकतो. हो, 25-30 त्यांचेही घालू शकतो आमदार मी, आणि 25-30 बावनकुळेमुळे फडणवीसांचे सुद्धा घालू शकतो. पाटील तुम्ही शिंदे यांच्या लय विरोधात मोठे भोग भोगायला लावून तुम्हाला. तुम्ही शिंदे यांच्या विरोधात काही भूमिका घेणार आहात का? आता काय घेतली? कारण तुम्ही बार असं म्हणताय. त्यांनी जर हे एकनाथ शिंदे साहेबांनी दुरुस्त नाही केलं, शिंदे साहेबांच्या विरोधात मी गेलो पाटील नसता, हे दुरुस्त करून द्यायचं, माझ्या मराठीचं वाटलं करायचं नाही. कारण आम्ही तुम्हाला मराठा म्हणून उचललेलं आहे आणि पुढे सुद्धा उचलणार आहे. घात नाही करायचा मराठ्यांचा. पाटील तुम्ही जसं ज्योती शिंदे यांचं उदाहरण दिलं की 2 नेत्यांच्या त्यांना ऑफर होत्या की आमच्याकडे या म्हणून, आणि हे गेले नाही म्हणून त्यांचं प्रमाणपत्र रद्द झालं. तर कोणत्या त्या नेत्याच्या ऑफर होत्या यांना की आमच्याकडे या म्हणून? ते पुढून येईल ना आता. हे बघा, मला काय शिल्लक राहून द्या, त्यांचा पूर्ण माझ उतरतो मी पुराव्यासहित, पूर्ण पुराव्यासहित. त्यांना जी बस्ती आली ना, मराठ्यांच्या जीवावर घेतलं आणि त्यांनी मंत्रीपद, आमदार, खासदारक्या, ती मस्ती जिरवतो मी यांची. तुम्ही मला सांगतो ना, मी आमदार, खासदार, मंत्र्यांनी मला गोळ्या घाला, मारा, जेलमध्ये टाका, पण माझ्या मराठ्याला त्रास देऊ नका तुम्ही, असे रद्द करू, हे म्हणणं आहे माझं. फक्त ज्योती शिंदे यांनाच ही ऑफर होती की सगळ्या उमेदवारांना अशी ऑफर होत्या म्हणून त्यांचं रद्द केलं असं? आता सगळ्याचं तेच आहे ना. इथं कधीच निश्चित पडणार ते बावनकुळेने रद्द करायला लावलं, कधीच निश्चित पडणार आहे त्यांचं, तिथं पडलं, जिवारी लागलं. पोरगण पोरगी दोन्ही तिथं बसून होते, ती आग झाली. म्हणून सांगतो फडणवीस साहेबाला, शिंदे साहेबाला, मराठ्यात अशी ताकद आहे की न पाडणारे पाडलेत मराठ्याने, न पाडणारे आणखीन रडत येत ती. पाटील तुम्हाला लय अवघड करील मी, नसता हे दुरुस्त करून द्या. मला बाकी काय माहित नाही. फडणवीसांनी आणि शिंदे साहेबांनी हे दुरुस्त करून द्यायचं. पाटील 29 ऑगस्ट अल्टिमेटम येतो उपोषणाचं, त्यानंतर तुम्ही म्हणतात की मुंबईला जावं लागणार, त्याशिवाय सरकार नीट होणार नाही, तर काय नाही आता मी मराठ्यांना विचारून घेणार आहे, मुंबईला जायचं का अंतरवाली तर 29चं करायचं. माझं डोकं सर्कल आहे. तुम्ही खरं सुद्धा माझ्या मराठीत टिकून द्यानात म्हणजे
मराठ्या मारायचं तुम्हाला खरं टिकून देणार आणि बोगस आरक्षण यांनी विचारलं होतं. विखे म्हणतात की काय काय म्हणे विखे विखे म्हणाले की कागदपत्र जर त्याच्यामध्ये जर बोगस असतील तर त्यांच्यावर कारवाई ही होणारच नाही. एक तर काही माहित नाही त्यांना याच्यातलं बोगस कशाला म्हणतात काहीच कळत नाही. आरक्षणातलं काहीच मिळलं नाही. तुम्हाला जर उपसमितीचा अध्यक्ष असलात ना जर बावनकुळे हे करू शकतो तर तुम्ही सुद्धा करू शकता. तुम्हाला अधिकार आहे. काय करू शकता 50% वर आरक्षण कसं काय गेलं ते बोगस नाही का? 1994 ला 16% आरक्षण दिलं ते बोगस नाही का? अक्कल इथं चालू नका विखे पाटील साहेब. मराठ्यातच आपल्या घरची आहे म्हणून पायाखाली तुडायची नाही. थोडं जरा डोकं चालू असेल तर मग हे बोगस नसून बोगस बनायचं. आणि जरा 16% दिलेला 94चं बोगस आहे का नाही बघावं. 50%च्या वर गेलंय ते बोगस आहे का नाही बघावं जरा. 67 ला 180 जाती होत्या ते 376 कस काय झाल्या त्या बघावं. पाटील ह्या खरंच पोट जाती उपजाती ओबीसीच्या होत्यात का हे बी बघावं. याला उपसमितीचा अध्यक्ष म्हणतात मराठ्याचे. मराठी आपले म्हणून त्यांचंच वाटोळं करायचं हे बंद झालं आता. ते तुमच्या चालत्या मंत्र्याच्या पहिल्यांदा होत्या मराठ्याच्या मंत्र्याच्या आता नाही. आता मराठा स्वतः मालक झालाय. पाटील चंद्रशेखर बावनकुळेचा काय अनुभव आला तुम्हाला? एकनाथ शिंदे बद्दल काय म्हणणं आहे? प्रसाद लाड बद्दल काय म्हणणं आहे? बच्चू कडू तुम्हाला काय आता म्हणणं प्रसाद लाड काय करील करतोय मरमर. येईन जर असं वाटलंच करायचं ठरवलं 3दा 4दा सांगितलं आम्ही विखे पाटलाला आणि प्रसाद लाडला आणि आमच्या त्या उदय सामंत साहेबाला तरी होत नाहीत. मग यांचं डाव नाही तर कोणाचे येते फडणवीसांचे नाही तर कोणाचे. यांना बावनकुळे ऐकत नाही आणि एकट्या बावनकुळेमुळे मी राज्यात किती धुमाकूळ घालीन त्यांच्या पाडाला. आणि राज्यातलं आंदोलन मराठ्यात सुरू झालं बंद होत असतं यांना. मग फडणवीस साहेब डोक्यातली हवा काढा बरं. आंदोलन जर सुरू झालं ना पुन्हा राज्यात फिरायची बंदी होऊन जाईल. बोगस शोधा आता त्यांचं बी बोगस शोधा आता. मागणी वाढली. उदय सामंत म्हणतात की तुमच्या शंका दूर करू म्हणून काही बोलणं झालं का उदय सामंत यांची तुमचं? कवा म्हणले सकाळी म्हणलेत मीडिया. काय करता म्हणून शंका आहे काही? तुम्हाला जीव लावतो त्याचा अर्थ आमचा जीव घ्यायला लागले का तुम्ही? तुमचे नेते पक्षाचे मंत्री बैठका घेते. तुमचे पदाधिकारी आमच्या विरोधात बैठकात घेते. आमच्या विरोधात मराठ्यांच्या विरोधात भाषण करून कोयत्याने मारून टाकू म्हणणारे तुम्ही उपनेते करता. हा इतकं येड्यात काढणार का तुम्ही आम्हाला? इतके येड्यात काढणार का? ज्यांना उपनेते करतात ना एक मत पडू शकत नाही म्हणतो आम्ही तुम्हाला. दुसऱ्या ओबीसीचं पडन पण त्यांचं एक नाही पडू शकत. एक आशिष शेलारचा उल्लेख केला. आशिष शेलारच्या संदर्भात काय अनुभव आला तुम्हाला? त्यांना सांगितलं मी ते ह्या गोष्टी अशा व्हायला लागल्यात खाली. तुमचा अतुल सावे बी त्याच्यात आहे. मी मोहम कुणाचं नाव नाही घेत. छगन भुजबळचं घेतलं का? त्या धन्याचं घेतलं का? जे सत्य आहे तेच मांडतोय मी कधी पण. ह्या बावनकुळेमुळं मी एवढं वाटलं करीन देवेंद्र फडणवीसांच्या पक्षाचं किती मोजता येणार आहे. कारण याचं भाजपच्या मराठीचं वाटलं होतं. कितीतरी भाजपचे सुद्धा नेते आलेत माझ्याकडे. तेही सांगतात आमचा असा देवारा व्हायला लागला तसं व्हायला लागला. आमचं बी लेकरू शिकायचं. मराठ्यांच्या लेकराचं कुणी दिलं अधिकार तुम्हाला? त्या 4ची काडी लावा तिकडं. हे आम्हाला कोण भोग भोगायला लावतो तुम्ही विनाकारण? कशामुळं? आणि मराठ्यात गैरसमज पसरायचे. कारण 58 लाख नोंदी तुम्ही शोधल्या. प्रमाणपत्र तुम्ही दिले. पोरांनी त्याच्यावर ऍडमिशन घेतलेत. वाटोळं करणार का पोराचं तुम्ही? व्हॅलिटी नाही देणार? कशाला काढल्या मग 58 लाख नोंदी शोधून त्या? कोणतं आरक्षण देणार आहेत मराठ्याला मग तुम्ही? जर एसीबीसीचं टिकून द्या ना. ईडब्ल्यूचं तुम्हीच घातलं. आता नोंदी तुम्ही शोधल्या तुम्हीच घालणार. मराठ्यांचे मन नेमके कसे जिंकायला तुम्ही? वाटोळं करून मराठ्यांच्या पोराचं कल्याण नाही करायचं तुम्हाला? बोगस आरक्षण नाही का त्याच्यात? त्याच्यात नाही.
मराठी गप बसलेत म्हणून आम्ही सुद्धा सत्याचा विजय म्हणू शकतो. बाळ नीट राय. हो, सत्याचा विजय म्हणू शकतो. आम्हाला सवलती लावल्या लगेच म्हणायचं ते कायद्यात बसत नाही, मंत्र्याला अक्कल आहे का नाही, हे छगेने बोलायला लावायचं त्यांना. अक्कल शून्य नेते मंत्री. ओबीसीच्या सवलती मराठ्याला देता येत नाहीत. तुला घेता येतात का आदिवासीच्या सवलती? हा, तुला घेता येतात का? मग आम्हाला नाही घेता येत म्हणलं तुला घेता येतात का आदिवासीच्या सवलती? हा, मला नका घुसवायला लावू. मी जर तसं उलटा घुसलो ना, तुम्हाला वाटत असेल आम्ही उत्तर देणार तुम्हाला, आम्ही आणखी स्वयं बाळगून येत, आम्हाला वाटतं नको, आपलेच बांधव आहेत. पण तुम्ही लय आधी टोकाचं घुसायला लागलात ना, तर मराठी आम्ही सुद्धा टोकाचं घुसू शकतो. आम्ही सुद्धा तुटूस तर लढू शकतो. मग आरक्षणासाठी तुम्ही लढू शकतात म्हणलं. या संदर्भात बच्चू कडूची काय मदत जाईल तुम्हाला? मला काय करायचं, मदत करायचं आम्हीच त्यांना करतो. आता बच्चू कडूचा वजाचा विषय झाला होता का? माझा काय संबंध नाही. माझा संबंध इथंच आहे फक्त की तुम्ही एक खरं असून रद्द का केली. एक तर मला याच्यात पडायचं नव्हतं. मी राजकारणात पडत नाही. मला राजकारणात त्या आरक्षणाशी काय देणं घेणं नाही. मला माझ्या गरीबाचे पोरं मोठे करायचे. पण तुम्ही इतका गैरसमज रंगीला येऊ की भयानक. बोगस प्रमाणपत्र रद्द झाले आणि एक एक रद्द व्हायला लागलं आणि मग ते पुढून म्हणायचं सत्याचा विजय. आम्ही म्हणावं का एखाद्या ओबीसीच वाटलं झालं सत्याचा विजय झाला? दाखवायचं का 50% वरचं 2% रद्द करून? होत नाही काय? घेऊ काय मागणी? मग आमचा JR जर हैदराबाद गॅजेटचा बोगस आहे तर मग 1996 सुद्धा बोगसच आहे. बरं, मुंबई जाण्यासंदर्भात तुम्ही काही बैठक घेणार आहात का? सगळ्या मराठ्याला विचारत चालायचं का मुंबईला? मग ही बैठक कधी असणार आहे? नाही बैठक नाही. मी विचारतो आता दौरा आता सुरू झाला. आता यांनी आता राज्यात तापिले, मराठे तापलेत आता घराघरात. मग 29 एकोणतीस ऑगस्टला ऑगस्टला आंदोलन मुंबईला होऊ शकतं समजा. माघाऱ्याला सांगतो ना, आता पश्चिम महाराष्ट्रात दौरा करतो. आता मराठवाडा बी सुरू होणार. दौऱ्यात नक्की आता विदर्भात बी जाणार आहे मी. आता ढवळ कारण मराठी आता फोन यायला लागलेत कालपासून. मी बघा मीडियाला सांगतो का नाही हमेशा, आता कालपासून मराठीचे वेगळेच फोन सुरू झाले. आता ते म्हणतात राज्यात बैठका घ्यायच्यात आपल्याला. आता मुंबईला चला मला म्हणते. मी म्हणतो नको, आपण इथंच थांबू. पण आता आमच्या जिल्ह्यात या. आता कालपासून हे सुरू झालं. फडणवीसांनी मुद्दाम सुरू केलंय ना, एकीकडून द्यायचं, शिंदेने एकीकडून द्यायचं आणि दुसरीकडून त्याच्याच मंत्र्याच्या माध्यमातून मराठ्याच्या विरोधात आंदोलन करायला लावायचे. हे जी प्रकरण सुरू झाली ना, 3 वर्षात शिंदे साहेबांचं एकदा नाव नाही घेतलं. खरंच तळप हाताच्या फोडासारखं वाजवलं त्या माणसाला. इतकी चीड यायला लागली त्या माणसाची. आपल्याच जातीसाठी तुम्ही नोंदी शोधल्या ना, आपल्याच जातीचे लेकरं तुम्ही आता मारायला लागलात. ही दुटप्पेपणा शिंदे साहेबाचा. अरे जातीनं दैवत मानावं तुम्हाला, सत्याला लात मारावी तुम्ही. 6 कोटी मराठे तुमच्या मागे उभा आहेत ना अजितदादाचं सुद्धा वाटलं होऊन देत नाही ते, ना त्या पवार साहेबाचं वाटलं होऊन देत नाहीत, ना काँग्रेसचं मराठी वाटलं होऊन देत नाहीत, ना त्या उद्धव ठाकरेचं वाटलं होऊन देत नाहीत, ना त्या संजय राऊत साहेबाचं वाटलं होऊ देत नाही. ते मराठी नाही होऊ देत. आणि आता तुम्ही आमचे प्रमाणपत्र रद्द करून वाटलं करणार आणि आम्ही तुम्हाला सुद्धा वाटणार आहेत. अरे झोपेतून बाहेर या. एकदा जर मी तरायला लागलो ना, पळता भुई कमी करेल तुम्हाला. पळता भुई. आता राज्यातले फोन सुरू झाले. बैठक घ्यायची. मराठी चौतळ्या. काही गरज होती का बावनकुळ्याला कुठं करायची आणि शिंदे साहेबाच्या मंत्र्याला कुठं करायची गरज होती की? काही गरज आहे का? सगळ्यात मी म्हणतो तुम्हाला सगळीकडून फोन यायला लागली. त्या विदर्भात बैठका होती. हे बघा भाऊ, मी मीडियाला आतापर्यंत 3 वर्षात खोटं बोललो. फोन आले तर आलंच म्हणतो, नाही तर नाही. इतकं सुरू झालं ना राऊंडाला. आता मराठी एवढेच चेतलेत कारण त्यांच्या पोरीचं वाटलं होणार आहे, पोराचं वाटलं होणार आहे, भाजपमधल्या पोराचं पोरीचं वाटलं होणार आहे, शिवसेनेच्या पोराचं पोरीचं वाटलं होणार आहे, राष्ट्रवादीच्या पोराचं पोरीचं वाटलं होणार. तुमचं राजकारण तिकडे खड्ड्यात जाऊ द्या. काँग्रेस शिवसेनेच्या मराठीचं वाटलं होणार आहे. कोण गप बसणार आहे आणि कोण वाटलं करायला? ज्यांच्या पोरीनं नोकरीला शिक्षणाला फॉर्म भरले त्याच पोरीच्या बापानं भाजपचा, शिवसेनेचा, राष्ट्रवादीचा प्रचार केला आणि ज्यांचा प्रचार केला आणि मतदान केले त्यांच्याच पोराचं पुरीचं हे रद्द करायला कस काय गप बसतील ते? तुम्ही म्हणलं की सरकार माझ्या संदर्भात गैरसमज निर्माण झाला, मला एकटं पाडण्याचं षडयंत्र करत आहे. काय हे षडयंत्र? षडयंत्रच आहे ना. तेच सांगितलं आता तुम्हाला मी सगळं.